शेतीमध्ये महत्वाचा जो भाग असतो, ते पिकाला लागणारा योग्य ओलावा, मातीमधला आणि हवेमधला. हे दोन्ही ओलावे अत्यंत महत्त्वाचं काम करत असतात. मातीमध्ये जेव्हा असतो त्याला म्हणतात वाफसा. म्हणजे जीवाणूंना, बुरशींना उपयुक्त वातावरण ते मातीमध्ये झालं पाहिजे. थोडं उबदारपणा पण ओलावा पण पाहिजे. आणि हवेमध्ये आर्द्रता जी आहे ती 50% च्या पुढे पाहिजे. 50% च्या पुढे जेव्हा असेल झाडं चांगले श्वासोश्वास करून चांगलं अन्न तयार करू शकतात. 80 च्या पुढे गेली, 70 च्या पुढे आणि 80 च्या जवळपास गेले तर रोग वाढतात आणि 90 च्या पुढे गेले की पाऊस पडतो. तर आपल्या शेतामध्ये कायम अशी रचना असली पाहिजे, की हवेमधला जो ओलावा आहे, ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो, ती निदान 50% असावी. ते देण्याची पद्धत एअर इरिगेशन असतं. ठके सरांचा त्याच्यावरती खूप छान व्हिडिओ आहेत. जरूर बघावेत. तर इथे आपल्याला हंगामी पिकांमध्ये ती व्यवस्था करणं आवश्यक असतं आणि ते व्यवस्था करत असताना पाण्याचा मारा होणार नाही. जे शॉवरसारखं पाणी पडेल, रिमझिम पाऊस पडल्यासारखं, अशा स्वरूपाचं पाणी हंगामी पिकांना अत्यंत आवश्यक असतं. आणि जी दीर्घजीवी वनस्पती आहेत, म्हणजे आंबा आहे, पेरू आहे, केळी आहेत, त्याला तुषार सिंचन चालू शकतं. कारण त्याच्यामध्ये काय होतं, की त्याचा जो प्रेशर आहे, ते प्रेशर ते झाडं मोडत नाहीत. कोथिंबिरीचं प्रेशरने झाड गेलं तर कोथिंबीर मोडेल, माठ तुटून जाईल, पालक फाटेल. तर असं होऊ नये म्हणून त्याला सूक्ष्म तुषार सिंचन, त्याच्यानंतर सूक्ष्म तुषारानंतर मायक्रो स्प्रिंकलर आणि नंतर मोठे स्प्रिंकलर. अशा शेतीच्या रचनेमध्ये आवश्यकता आहे. त्याच्यातनं पाण्याची बचत होते, विजेची बचत होते आणि पिकाची वाढ उत्तम पद्धतीने होते.